नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की ईश्वरीने अर्णव आणि अंजलीमधला अबोला मिटवलेला आहे. तो कसा मिटवलेला आहे प्रेक्षकांनो, याची आपण आज एक झलक बघणार आहोत. आणि अंजली ह्या दोघांसाठी म्हणजे ईश्वरी आणि अर्णवसाठी काय काय करते हे पण आज आपण बघणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला. इकडे राजेश म्हणतो की अंजलीच्या मनात अर्णवबद्दलची आग लावली आहे, त्याला अशीच हवा देत राहिली पाहिजे कायम. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा, ही वल्लरी मामी आहेत ना, राकेशच्याही पुढची असते आणि हा इकडे विचार करतच असतो. तेवढा हात मामी तिथे येतात आणि म्हणतात, मांडलं ह जावई बापू तुम्हाला. हे ऐकून राजेशचा चेहरा ना थोडासा गंभीर होतो. मामी म्हणतात की सगळ्यांना कसं गोड बोलून छान गुंडाळलं तुम्ही. राजेश म्हणतो की नाही हो मामी, गुंडाळलं वगैरे नाही, खरंच बोलत होतो मी. आणि मामी म्हणतात की अच्छा, म्हणजे खरंच चेकबुक घराबाहेर सापडलं. राजेश म्हणतो की मामी तुम्ही शंका घेताय का माझ्यावर. मामी म्हणतात की हो नाही, शंका वगैरे नाही, सहजच विचारलं. मामी म्हणतात की खरं सांगू का, तुमच्या जागी जर मी असते ना तर चेक वठवले असते आणि नेऊन बँकेत. इकडे हा राजेश बघा कितीही खोट्याचा आवाज आणतोय. म्हणतो की हो काय बोलताय मामी. मामी म्हणतात की जावई बापू, त्या म्हणतात की निदान माझ्यापासून तरी काही लपवू नका. त्या म्हणतात झाली तर मदतच होईल ना माझी तुमच्या मिशन मध्ये. आणि अर्णवने आज जो काही तुमचा अपमान केला ते जाऊ दे, पण इतकी वर्ष घर जावाई म्हणून तुमच्यावर जो अन्याय होतो आहे तो बघते आहे ना मी. आणि मामी म्हणतात की त्याचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं असं मला वाटतं. आता हा राजेश पण बघा मामीला कसं म्हणतो तुमचं काय मामी, तुम्ही सुद्धा घरची सून म्हणून तुमच्यावरही इतकी वर्ष दुर्लक्ष, जो अन्याय होतो आहे तो बघतोय ना मी पण. आणि राजेश म्हणतो थोडक्यात काय तर एकमेकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, हा राजेश म्हणतो की आपण एकत्र असायला हवं मामी कायम. हा राजेश म्हणतो झाल्या माझ्याकडनं काही चुका तर करा दुर्लक्ष. राजेश त्यांना विचारतो जमेल ना. मामी म्हणतात हो जमेल ना. मामी म्हणतात मग तुम्ही सुद्धा माझ्या प्लॅनच्या आड यायचं नाही, त्यात सामील व्हायचं, जमेल ना. राजेश म्हणतो हा काय प्रश्न आहे मामी, जमेल नक्कीच. इकडे बघा मामीला पण राजेशकडनं फायदा असतो म्हणून मामी राजेशला हाताशी घेतात आणि राजेशला पण मामीकडनं फायदा असतो म्हणून राजेश मामीच्या प्लॅन मध्ये साथ देतो. आता बघा मामी गेल्यानंतर हा राजेश मनोमन काय विचार करतो ते म्हणतो, राजेश तुझा या प्रॉपर्टीवर ह्या बिझनेसवर डोळा आहे. राजेश म्हणतो की तुझा या बिझनेसवर डोळा आहे हे मला चांगलंच माहिती आहे मिसेस वल्लरी पाटील, पण मी काय चीज आहे हे तुला अजून माहित नाही. राजेश म्हणतो हरकत नाही, जोवर माझ्या आड येत नाही तोवर वापर करून घेईल तुझा. राजेश पण बघा मामीच्या वर चढ आहेत हा, गोड म्हणतो आणि तिथून निघून जातो. इकडे आता बघा प्रेक्षकांनो, हा अर्णव ना नाराज असतो. त्याला माहिती असतं की त्याने जे केले ते अगदी योग्यच केले, पण ते ताईच्या नजरेत तो पडला आहेत म्हणजे त्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. आणि त्याच्याकडे ती बाहुली असते आणि त्याला आठवत असतं की हे दोघे जेव्हा मार्केटमध्ये खेळण्यांच्या मार्केटमध्ये फिरायला जातात आणि अंजली त्याला म्हणते की चिंटू ही डॉल बघ ना किती छान आहेत. अर्णव म्हणतो की आवडली तुला. ती म्हणते हो. ती म्हणते मला पण हवी आहे. अर्णव म्हणतो की मी आणून देईल तुला. अंजली म्हणते की पण आता तर तुझ्याकडे पैसे नसतील ना. तेव्हा चिंटू नाराजून म्हणतो की नाही. अंजली म्हणते की चिंटू तू जेव्हा मोठा झाला ना तेव्हा खूप पैसे कमव, मग आणून दे मला. आणि चिंटू म्हणतो की ताई मी मोठा व्हायच्या आधीच आणून देईल तुला डॉल. अंजली म्हणते की खरंच. आणि अर्णव म्हणतो की मी वाट नाही बघायला लावणार माझ्या ताईला. आणि प्रेक्षकांनो, अंजलीचं वाईट वागणं हे साहजिकच आहे. तिला आता ती खूप रडत असते. तिला तेच आठवत असतं की अर्णवने यांना का मारलेलं आहे, ते म्हणजे कसं मारलं ते. अर्णव इकडे अंजलीच्याच विचारांमध्ये असतो. तेवढ्यात राजेश तिथे येतो आणि म्हणतो की दादा दी. अर्णव घाबरतो आणि म्हणतो काय झालं ताईला, काय झालं. आणि तेवढ्या तिथे मामा पण येतात आणि ते म्हणतात की अगं अंजली, अगं चल ना बाहेर, आपला चिंटू. तर अंजली सुद्धा घाबरून जाते. ती म्हणते काय झालं चिंटूला, अर्णवला काय झालं. आणि मामा म्हणतात की चल सावकाश चल, मी सांगतो तुला काय झालं ते. आणि बघा प्रेक्षकांनो, ह्या दोघांची एकमेकांवरचं एवढं प्रेम असतं, ह्या राजेशच्या एवढ्या गोष्टींमुळे हे थोडीच दुरावले जाणार आहेत. असो, आता अर्णवलाही ताईची काळजी असते आणि ताईला पण अर्णवची काळजी असते. ते दोघं आता एकमेकांच्या समोर येतात आणि दोघंही एकमेकांची विचारपूस करतात. पण प्रेक्षकांनो, दोघांनाही काही झालेलं नसतं.
अर्णव म्हणतो की ताई तुला काय झालं आहे. ताई म्हणते की मी ठीक आहे चिंटू, पण तुला काय झालं आहे. आणि इकडे आता बघा अर्णव म्हणतो की आकाश मला म्हणाला, आणि इकडे अंजली पण म्हणते की मामा मला म्हणाले. आणि तेवढ्यात ईश्वरी पण खिरीची वाटी घेऊन तिथे येते. आणि बघा आता हे सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे अंजली मामाकडे बघते आणि अर्णव आकाशकडे बघतो. आणि मामा म्हणतात की ते तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी आम्ही. आणि प्रेक्षकांनो आता अंजली तिच्या भावाशिवाय कशी काय राहू शकते, किती दिवस अबोला धरू शकते. आता अंजली इथे मुद्दा म्हणते की नाही, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अर्णव लगेच तिला जवळ घेतो आणि म्हणतो की ताई आय एम सॉरी, मला माफ कर. आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीचा प्लॅन वर्क झालेला असतो. म्हणजे अर्णवनी माफी मागितलेली असते आणि अंजली पण लगेच माफ करून देते. प्रेक्षकांनो तिचा कितीही केला तरी लहान भाऊ आहे तो. या राकेशला काय करणार आहेत नात्यांची किंमत. अंजली आणि तरीही म्हणते की नाही बोलणार तुझ्याशी, खूप त्रास दिला तुम्हाला. अर्णव म्हणतो की ताई सॉरी. आता अर्णव त्या बाहुलीलाच घेऊन बसलेला असतो, त्यामुळे त्याच हाताने तो खाली येतो. अंजली ती हातातली बाहुली बघते आणि अर्णव म्हणतो की तुला आठवतं का ही बाहुली, लहान असताना तुला खूप आवडली होती. अर्णव म्हणतो मग शाळेमध्ये मी फन फेअर मध्ये स्टॉल लावून पैसे कमवले होते. अर्णव म्हणतो आणि तुला घेऊन दिली होती ती बाहुली, तुझी सगळ्यात फेवरेट बाहुली होती. अर्णव म्हणतो की आपण मोठे झालो पण तुला असं वाटलं की हरवली बाहुली. अर्णव म्हणतो पण मी ठेवली होती माझ्या जवळ तुझी आठवण म्हणून. अर्णव म्हणतो की तू लग्न करून माझ्यापासून लांब जाणार आहे हे सहनच झालं नव्हतं मला. अर्णव म्हणतो की आता परत तुला ही तुझी बाहुली परत करतो आहे. बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. अर्णव आणि अंजली आता एकमेकांशी बोलतात ते. आणि अर्णव म्हणतो की मी आता तुला तुझी बाहुली परत केली आहे, आता तू मला माझी सतत हसणारी ताई मला परत दे. आणि हा राजेश सुद्धा तेवढ्यात तिथे येतो आणि सगळा प्रकार झालेला बघतो की अंजलीने खरंच अर्णवला माफ केलं की काय. आणि बघा अंजली परत त्याला मिठी मारते आणि त्याला अर्णव तिला म्हणतो की सॉरी. इकडे बघा सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण या मामीच्या मनात काय विचार चालला असतो, बाई यांची नाटकं कधी संपणार आहेत काय माहिती. अर्णव म्हणतो की ताई तू खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी, मी तुझ्याशिवाय काहीच नाहीये, असं अर्णव अंजलीला म्हणत असतो. आणि राजेशला हे काही आवडलेलं नसतं, पण अर्णव इकडे म्हणतो की ताई तू मला माफ केलंस, हलकं वाटलं मला. इकडे आता ईश्वरी म्हणते की चला अंध भला तो सब भला. ईश्वरी म्हणते की एवढं सगळं झालंच आहे तर एकमेकांचं तोंड पण गोड करून टाकूया. मामा म्हणतात का आमच्या इंदोरी सुनबाईंनी तुमच्या दोघांसाठी खास खीर बनवली आहेत बर का. आणि मामा सांगतात की तुम्हाला दोघांना हे असं एकत्र आणण्याची आयडिया तिचीच. आणि बघा आता अंजली सुद्धा ईश्वरीला हात देते आणि तिला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारते. प्रेक्षकांनो ती तिच्यासोबत सुद्धा वाईट वागलेली असती, पण आता आपल्याला तर माहिती आहेच अंजलीच्या जागी बरोबर आहेत. जे काय झालं आहे त्या फक्त अर्णव, ईश्वरी आणि मामांनाच माहिती आहे. असो आता इकडे अंध भला तो सब भला असं म्हटलेलंच आहे, तर चालूया आपण आता पुढे जाऊया. आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, म्हणजे तिच्या हातातली जी खीर आहे ती आता अर्णव हातात घेतो आणि ताईला ती खीर भरवतो. आणि अर्णव ताईला म्हणतो की आपलं हे भांडण पहिलं आणि शेवटचं, राईट. पण इकडे हा राजेश प्रेक्षकांना काही शांत बसणार आहेत का. हा बरोबर ह्याच गोष्टीचं सारखं सतत टोचणे देत राहील आता अंजलीला. पण माहीत नाही प्रेक्षकांना अंजली म्हणजे त्याच गोष्टीचा विचार करत राहील का इग्नोर करत राहील. आता आपण पुढे बघूयात. अर्णव म्हणतो की ताई मला आता सतत तुला हॅप्पी बघायचं आहे. आणि अर्णव सारखं सॉरी म्हणतो तर अंजली त्याला म्हणते की अरे बास रे बास. मामा म्हणतात की इंदोरच्या सुनबाई आम्हाला पण भूक लागली आहे, खीर हवी आहे. ईश्वरी म्हणते की हो आणते बसा. आणि आता इकडे आता अर्णव आणि अंजली जवळ बसलेले असतात. अर्णव अंजलीला खीर भरवतो आणि ईश्वरी सगळ्यांसाठी खीर आणायला जाते. पण इकडे हा राजेश म्हणतो की सर्टिफाईड बावळट आहेत माझी बायको, सर जरा इमोशनल गेम केला पर विघळली लगेच. हा राजेश म्हणतो की जाऊ द्या, सुरुवात तर झाली आहेत आज. हे प्रेमळ भाऊ बहीण एका गैरसमजामुळे भांडू शकतात हे तर क्लिअर झालं. आणि हा राजेश म्हणतो की चला आज तर मिटलं आहेत भांडण, पण एक दिवस असे भांडतील तोड सुद्धा पाहणार नाहीत एकमेकांचं. हा राजेश म्हणतो की मला काय वाटतं चिंटुकल्या, तुझा कायमचा बंदोबस्त करायला हवा. बघा आता हा राजेश काय मोठा गेम करणार आहेत प्रेक्षकांना माहित नाही. तो म्हणतो की एक घाव आणि दोन तुकडे. आणि इकडे आता अंजलीने राजासाठी खीर आणलेली असते. तो म्हणतो की चला
या खिरीसारखं तुमच्या भावा बहिणींचं नातं गोड झालं. हा राजेश म्हणतो की मला काय वाटलं ते उगाच माझ्या पुरतच ठेवून उगाच माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं नको. अंजली म्हणते की अहो पण चिंटूने त्याची चूक मान्य केली की. राजेश म्हणतो की हो अंजली, पण माझ्याबद्दलचं त्याचं मत बदललंय की नाही माहित नाही. हा राजेश म्हणतो खरं सांगू का अंजली, तू ना खूप भोळी आहेस. तू जशी आहे निरागस आणि सगळं जग तसंच आहे असंच तुला वाटत असतं, म्हणूनच माणसांच्या वागण्यातला छुपा अर्थ कळत नाहीस तुला. अंजली म्हणते की तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय हे कळतच नाहीयेत मला. हा राजेश म्हणतो की फार जाऊ दे, विचार करू नकोस, तुझा हा निरागस स्वभावच मला फार आवडतो. हा राजेश म्हणतो की बघ ना, आज इतकं सगळं झालं आणि तू लगेच माफ करून टाकलंस अर्णवला मोठ्या मनाने. अंजली म्हणते की अहो काही झालं तरी भाऊ आहे तो माझा. अंजली म्हणते की त्याने माफी मागितली की तुमची. हा राजेश म्हणतो की हो, प्रश्नच नाही. आणि राजेश म्हणतो की आज त्याच निमित्ताने एक गोष्ट सांगतो अंजली. हा राजेश म्हणतो की अंजली तू जशी आहे तशीच राहा, अगदी निरागस आणि गोड. हा राजेश म्हणतो की आपलं बाळ सुद्धा मला तुझ्यासारखंच व्हायला हवं आहे. अंजली म्हणते की पण मला आपलं बाळ तुमच्यासारखं झालेलं हवं. इकडे हा राजेश म्हणतो हक आणि हसतात. अंजली म्हणते की बर तुम्ही खीर खा, मी आलेच. आणि हा राजेश अंजली गेल्यानंतर म्हणतो की आज खिरीसारखं गोड झालंय, पण लवकरच कारल्यासारखं कडू करून टाकणार आहे तुमच्या भावा बहिणींचं नातं. इकडे अर्णव खीर म्हणजे खातो, तेवढ्यात म्हणतो की क्या बात है, पण काहीही म्हणा चव आहेत माझ्या इंदोरी जिलेबीच्या हातात, जेवण कमाल बनवते. आणि आता बघूया इकडे यांची नोकझोक काय म्हणतेस ते अर्णव आणि ईश्वरीची. अर्णव आता फ्रेश होऊन आलेला असतो आणि त्याच्या हातात टॉवेल असतो आणि तो कपाट उघडायला लागतो, तर त्याला काहीतरी तिथे लागतं. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की काय झालं बघू, पण अर्णव काही तिला हात लावू देत नाही. अर्णवने तो टॉवेल खाली टाकलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते की सर काय आहे हे. अर्णव म्हणतो की काय. ईश्वरी म्हणते की तो टॉवेल उचला आणि त्याची घडी घाला बघू. ईश्वरी म्हणते की घाला पटकीने, पण अर्णव म्हणतो की दॅट्स नॉट माय जॉब. ईश्वरी म्हणते की अहो सर, असं म्हणून कसं चालेल. आणि ईश्वरी म्हणते की सर, ह्या गोष्टी हँडल करता करता आपण नाते सुद्धा हँडल करायला शिकतो. आणि ईश्वरी त्याच्या हाताला बघते की जास्त लागलंय का, पण अर्णव तिला काय हात लावू देत नाही आणि मागे हात करतो, तर त्याच्या हाताला कोपऱ्याला कपाट लागून जातं. आणि बिचाऱ्याला बघा आता काय लागत असतं ना, मज्जा येणार आहे. इकडे आहे ईश्वरी म्हणते काय सर, बघा परत लागलं. अर्णव चिडतो आणि म्हणतो की तुझी जी नाटकं चालू आहेत ना म्हणून लागतंय. ईश्वरी म्हणते की वा 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 वा, म्हणजे हे सगळं तुम्हाला माझ्यामुळे लागतंय का. आणि ईश्वरी म्हणते की बढिया है, एकदम बढिया. पण अर्णव म्हणतो गप्प बस, नाही तर जा इथनं, निघ. आणि अर्णव पुढे जातो, तेवढ्यात ईश्वरी त्याच्याच हाताला पकडते जे तिथे लागलं आहे तिथे. आणि अर्णव म्हणतो की अरे यार. ईश्वरी म्हणते सॉरी. अर्णव म्हणतो अगं जिथं लागलं आहे तिथेच पकडतेस तू. ईश्वरी म्हणते की सर, एकतर तुमची आणि अंजली ताईंची दोस्ती करून दिली त्याबद्दल कौतुक करायचं तर राहिलं दूरच, उलट काहीतरी कारण देऊन तुम्ही मलाच बोलतायत. हा, तुमच्या जिंदगीत जे काही वाईट घडतंय ना ते सगळं माझ्यामुळेच, हो ना. अर्णव म्हणतो की हो, आणि सगळ्या गोष्टीचा क्रेडिट घेणं बंद करा आता. तुला काय वाटतं. अर्णव म्हणतो तू मध्ये पडली नसती तर तू ताईचं माझं भांडण मिटलं असतं. अर्णव म्हणतो की जा. ईश्वरी म्हणते मी का जाऊ, माझी पण रूम आहेत. अर्णव म्हणतो की तुझी जागा तिकडे आहे, तिकडे जा. अर्णव म्हणतो तिकडे जा आणि बस हवं तेवढं, ओके. ईश्वरी म्हणते मी का बसू, मला पण जेवायला यायचंय. अर्णव म्हणतो मग जा ना. ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवणार ना सर. आणि प्रेक्षकांना आता इकडे अर्णव ईश्वरीचं चालू असतं बोलणं. आणि आता इकडे आजीची सेवा करत असतो हा आकाश. आजीला पायाला तेल लावून त्यांची सेवा करत असतो, त्यांच्या पायाला मसाज देत असतो. तेवढ्यात त्याला नम्रताचा फोन येतो. आजी म्हणतात की वा 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 आकाश, इतकं बरं वाटतंय ना की तू पायाला तेल लावून देतो आहेस ते. आणि तेवढ्यात नम्रता आकाशला फोन करत असते, पण आकाश नम्रताचा फोन बघून काही रिसीव्ह करत नाही. आजी म्हणतात की मला आठवतंय लहानपणी सुद्धा तू माझे पाय असेच चेपून द्यायचा. आणि परत नमू फोन करते आणि हा काय रिसीव्ह करत नाही. आणि इकडे आता नम्रताच्या मनात अजूनच गैरसमज होतो. ती म्हणते की आकाश सर माझा फोन का उचलत नाहीये. आजी या मुलांचं कौतुक करत असते आणि म्हणते की तुम्ही तिन्ही मुलांना पहिल्यापासून गुणीच आहात. आणि परत आता ही नमू सारखी कॉलवर कॉल करत असते. आता आकाश इथे कुठल्या कामात आहे त्यामुळे तो फोन रिसीव्ह करत नाहीये प्रेक्षकांनो. पण इकडे नमूच्या मनात वेगळाच गैरसमज येतो.
आजी म्हणते की काय रे आकाश, किती वेळा वाजतोय तो फोन. त्या म्हणतात की फार मोबाईल वापरू नको, डोळे बिघडतील. थोड्यात मामा तिथे येतात. ते म्हणतात की आई, हे सांगून काही उपयोग नाही हा नव्या पिढीला. आता मोबाईल म्हणजेच यांचे हे जग आहे. आकाश म्हणतो की हो डॅड, पण सगळी कामं यावरच होतात ना. आकाश म्हणतो की पण सॉरी, आज जरा जास्तच फोन आणि मेसेजेस येत आहेत. आजी म्हणतात की बस बस असू दे, बरं वाटलं हो मला. आणि आकाश म्हणतो की बरं आजी, जाऊ मी. त्याला सुद्धा नम्रताशी बोलायची घाई झालेली असते. आणि तेवढ्यात मामा म्हणतायत की अरे जातोय कुठे, अंजलीने आपल्या सगळ्यांना इथे काहीतरी बोलण्यासाठी बोलवलं आहेत ना, तिला काहीतरी सांगायचंय, तू कुठे चाललास, थांब. मामा म्हणतात बरं ठीक आहे, लगेच तोंड पाडायची गरज नाहीये, जा. आणि आकाश एवढा घाईत जातो तर अंजलीलाच धडकतो. अंजली म्हणते की अरे काय आकाश, किती घाई करतो. आणि आकाश म्हणतो की ताई, मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचे, तो सो सॉरी. अंजली म्हणते की तू थांबत नाहीये का. आकाश म्हणतो की मी लगेच आलो कॉल करून, या. मामा म्हणतात की जाऊ दे त्याला, तो नाही ऐकायचा, तू शांत बस, लागलं नाही ना तुला. मामा म्हणतात की बरं आता सांग बाई, तुला तुला काय म्हणायचं आहेस ते. मामा म्हणतात की सस्पेन्स सहन होत नाही आता, काय ग. अंजली म्हणते की नाही मामा, ईश्वरी बद्दलच बोलायचं होतं, ती किती विचार करते ना आपला. मामा म्हणतात की यात काय आहे अंजली, तू न सांगताना सुद्धा माझ्या मनात तेच आहे. ईश्वरी मन मिळावं आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहेत आपली सून, लाखात एक अशी आहेत, काय ग. आणि आजीकडे बघून म्हणतात. आजी म्हणतात खरं आहे अगदी. अंजली म्हणती हो मी तेच म्हणते. अंजली म्हणते की मला काय वाटतं, आपण काहीतरी स्पेशल करायला हवं तिच्यासाठी. मामांनाही कळत नाही. ईश्वरी अंजली म्हणते की मला वाईट वाटतं ईश्वरीसाठी, चिंटू किती चिडचिड करतो ना तिच्यावर. आणि हे आता बघा, इकडे यांचा प्लॅन चालू असता की ह्या दोघांसाठी काहीतरी करावं, म्हणजे ईश्वरीसाठी. आणि इकडे अर्णव तिच्याशी बोलणार, पण तेवढ्यात तिचा फोन खाली पडतो. ईश्वरी म्हणते की सर काय आहे हे. आणि हे अर्णव फोन उचलणार, तेवढ्यात ईश्वरी सुद्धा खाली वागते आणि दोघांचीही टक्कर होते. तिला खूप जोरात लागतं. ती म्हणते हाय गो, 12 की ढेर. ती म्हणते की सर डोकं तर गरम आहे, पण लागतं पण खूप जोरात. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तिकडे बघा, आणि परत त्याच्या डोक्याला टक्कर देते. अर्णव चिडतो आणि म्हणतो की हे काय होतं. ईश्वरी म्हणते की सर एकदा आपटलं ना शिंग येतात, दोनदा आपटले की शिंग येत नाही. ईश्वरी म्हणते काय ना सर, तुम्हाला शिंग आली की आणखीनच डेंजर दिसाल. अर्णव स्टॉप इट म्हणतो आणि तिथनं निघून जातो. पण ईश्वरीला आनंद होत असतो. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता अंजली सगळे जेवायला बसलेले असतात. अंजली म्हणते की मला मटका कुल्फी खायची, तुम्ही दोघं जाऊन घेऊन या. तर अर्णव म्हणतो की याच्यासोबत काय जाऊ. अंजली म्हणते की तुझी बायको आहे ना ती, तू तिलाच घेऊन जाणार ना, जा जा. आणि आजी पण म्हणतात की जा जा चिंटू कुल्फी आण. आता प्रेक्षकांनो हे दोघेही कुल्फी आणायला जात असतात. पण आधी अर्णवने चालवून आणलेली असते गाडी. आता ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही मागे बसा, मी चालवणार गाडी. अर्णव म्हणतो की जबरदस्तीने तुझ्यासोबत यावं लागलंय मला, त्यामुळे जास्त टॉलरेट नाही करणार आहेत तुला, बस मागे. ईश्वरी म्हणते की नका करू, मग मागे बसा चुपचाप. ईश्वरी म्हणते की मागे बसून चान्स मारू नका हं. आणि बघा आता ईश्वरीने इतकी जोरात गाडी चालवलेली असते की बस. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.